नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेत आपण पाहत आहोत प्रिया पैशांची जमवाजमव सगळं तिचं सामान आवराआवर करून ठेवत असते. कारण नागराजने धमकी दिल्याप्रमाणे जर तिला हे घर सोडावं लागलं तर तिची सगळी तयारी हवी की नको तिचा संताप होत असतो. मला ह्या सुभेदारांच्या घरात जाऊन प्रॉपर्टी घ्यायचं होतं, पण सगळा काही प्लॅन जिथेच तिथंच राहून गेलेला असतो. प्रिया मग ती आठवते की अश्विन तिच्याशी किती गोड वागत होता आणि हाही एक मार्ग असू शकतो सुभेदारांच्या घरात जाण्याचा. त्याला जर माझ्या जाळ्यात ओढलं, त्याच्याशी लग्न करून त्याची बायको जर मी होऊ शकले तर मीही त्या सुभेदारांच्या घरातली सून होऊ शकते. हाच मार्ग योग्य आहे त्यांच्या घरात घुसण्याचा, असा विचार करून तिला आता नवीन पर्याय सापडला आहे. इकडे अर्जुन कोर्टातनं घरी जात असताना काही सामान घ्यायला गाडीतनं खाली उतरतो. सायलीला कळतच नाही हा काय घ्यायला चालला आहे, पण तो तिला 2 मिनटं थांब सांगतो. इकडे अस्मिता तिच्या नवऱ्याकडे कॅनडाला जायला निघते. सगळ्या बॅगा वगैरे भरलेल्या असतात. ती खूप खुश असते त्या सगळ्या बॅगा बघून आणि आता जायचं आहे म्हटल्यावर तिला खूप आनंदही होत असतो. आणि तुम्ही सगळेजण माझी आठवण काढा हां, असंही म्हणत असते. आणि सासरी थोडा वेळ जावं लागते म्हणून तिला त्याचंही वाईट वाटतं. तेव्हा प्रताप तिला म्हणतो, थोडाच वेळाची बात आहे, सामान घेतलं की तू थोड्या वेळाने कॅनडाला पोचशीलच. इकडे बाहेर सायलीला घेऊन आलेला असतो आणि अर्जुनचा सायली हातात घेते. दोघंजण मिळून मग दारात जाऊन उभे राहतात. समोर सगळेजण त्यांच्या समोर येतात. तेव्हा सगळेजण त्यांना बघतात, हे दोघे इथे का आले आहे. आजी त्याला म्हणते, आता मला कुठलाही तमाशा नको आहे, तुमचं हे सगळं आवरायचं आणि इथून कुठेतरी लांब निघून जायचं. पण तो म्हणतो, मी का जावं इथून कुठेतरी लांब, हे माझं जसं घर आहे तसं ते सायलीचे आहेच ना, आम्हीही नवरा बायको आहोत. तेव्हा माझं जे काही असेल ते तेव्हा तिचंही असेलच. जर माझं हे घर असेल तर हे कायद्यानुसार ते माझ्या बायकोचंही असेलच ना. तेव्हा कायद्याची भाषा मला ऐकवायची नाही, असं म्हणत तिथे अश्विन आणि आजी आरडाओरडा करू लागतात. त्यांना दोघांनाही गप्प करत अश्विनला अर्जुन सांगतो, हे बघ, जशी ती माझी बायको आणि जसा मी तिचा नवरा, तसंच हे सगळं माझं जे असेल ते तिचंच असेल ना. तेव्हा या घरात मी येऊ शकतो तर तीही येऊ शकते कायद्यानुसार. त्यावेळेला आजी म्हणते, मला कायदे सांगायची नाही, मी फक्त माझ्या घराच्या परंपरा जपते आणि त्याचविषयी मी बोलते. त्यावेळेला परंपरांच्या विषयी बोलल्यानंतर अर्जुनला आठवतं, हे बघा, तुमच्या परंपरेनुसारच तर आम्ही दोघांनी काल लग्न केलं की नाही. आता आम्ही मग तुमच्या त्या परंपरेनुसार तुमचे कोण लागतो, मी तुझा नातू आणि तुझी नातसून, बरोबर ना. मग त्या अधिकाराने ती ह्या घरात येऊ शकते ना. आणि चांगलं दिसतं का सुभेदारांची एक सून एवढ्या लाडाने तिथे सासूची मुलगी बनून बसली आणि नातसूनेला आजी असं बाहेर गार्डनमध्ये राहू देते, लोक काय म्हणतील. मग आजी त्यांना घरात घ्यायला तयार होते. पण अर्जुन जेव्हा सामान आणायला बाहेर आत घरात देवघरात जातो तेव्हा आजी त्याला कुंकवाचं करंडालाही हात लावायचं नाही, माझ्या कुठल्याच वस्तूला हात लावायचं नाही आणि तुम्ही तुमचं बघायचं. अर्जुन म्हणतो, हे मला माहिती होतं, म्हणूनच मी सगळं काही खरेदी करून घेऊन आलेलो होतो. तेव्हा तो स्वतःच्या हाताने माप ओलांडण्यासाठी माप भरू लागतो. तांदूळ टाकतो, त्याच्यात सुपारी ठेवतो आणि ते माप ओलांडून सायलीला आत येण्यासाठी तो सांगू लागतो. तिच्यासाठी तो औक्षण करण्यासाठी ताटही स्वतःच तयार करतो. स्वतःच तिचे औक्षण करून तिला घरात घेण्यासाठीही स्वतःच पुढेकार घेतो आणि दोघं आनंदाने मग त्या घरामध्ये प्रवेश करतात. आता आजीच्या नाकावर टिचून अर्जुनने त्याची बायको साग्रसंगीत व्यवस्थित परंपरेला साजेशी अशा पद्धतीने घरात आणलं. आता आजी त्याला काहीच बोलू शकलेली नसते आणि त्या दोघांनी ठरवलेलं असतं, आज जरी त्यांची सगळ्यांची तोंड त्यांच्या बाबतीत आनंदी नसले तरी पुढे जाऊन ते दोघं सगळ्यांचं मन जिंकतील असा त्यांचा निर्धार असतो. रूममध्ये आल्यानंतर अर्जुन म्हणतो, आत्ता मला काहीतरी आपल्या घराला घर पण आल्यासारखं वाटते आणि आपल्या घरात आल्यासारखं वाटते. कारण तुम्ही जोपर्यंत नव्हतात तोपर्यंत हे घर वाटत नव्हतं आणि तुम्ही आल्याने आता ह्या घराला, ह्या रूमलाही कशी चांगली चमक आली आहे आणि खरंच तुम्ही आहे म्हणून ह्या घराला घर पण आहे. आणि सायली, तुम्ही का राग भरला आहे. तेव्हा सायली सांगू लागते, प्रत्येक ठिकाणी तुमचे कायदे चालवायचे नाही हो, प्रत्येक ठिकाणी कायद्याच्या भाषा बोलतात तुम्ही. तेव्हा तिला हसवण्यासाठी मग तो म्हाताऱ्याचं रूप घेतो. आपण म्हाताऱ्या झाल्यावर आपण एकमेकांना कसं बोलू, मग तुम्ही मला गोड खा म्हणाल तेव्हा मी तुला म्हणाल, अगं मला तर शुगर आहे, असं म्हणत दोघंजणं मग आपण म्हातारे झाल्यावर कसे डान्स करू, हे सगळं बोलणं अर्जुन सायलीला हसवण्यासाठी करत असतो. मग सायलीला हसायला येतं आणि सायली हसू लागते. मग तो तिला म्हणतो, तुम्ही अशाच आनंदी राहा, आयुष्यभर तुम्ही अशा आनंदी दिसायला पाहिजे. तेव्हा ती सांगते, हे सगळं ठीक आहे, पण तुम्ही जे मोठ्या लोकांशी बोलला ना कायद्याच्या भाषेमध्ये, ते मला काही पटलेलं नाही. इथून पुढे तुमच्या कायद्याची वकिलीची भाषा तुमच्या ऑफिसपर्यंतच ठेवायची, घरी आणायची नाही बुवा. इकडे
सगळ्यांना काळजी वाटत असते की बघता बघता अर्जुन घरामध्ये बायकोला घेऊन घुसला. अस्मिता म्हणते बरं झाली बाई मी इथून चालले आहे, आता मला बघायला पण भेटणार नाही, नाही तर मग सारखं सहन करावं लागलं असतं. आणि कल्पना तिला सांगते इकडचा विचार अजिबात करायचा नाही, तू तुझ्या आयुष्यात तुझ्या घरी तू सुखी राहा आणि इथला कोणाचाही विचार करू नको असं सांगत तिला ती शुभेच्छा देत असते. तेव्हा यांना कळतं की अस्मिता तिच्या नवऱ्याकडे चालली आहे. तिची थट्टा मस्करी करण्यासाठी अर्जुन म्हणतो अरे वा चाललीस तू, बघ तुला टोमणे मारायला आता कोणी राहिलेलं नाही इथे. सायली त्याला खुनवत असते गप्प राहा, पण तो काही गप्प राहत नाही. तो अस्मिताला चिडवत असतो. अस्मिता त्याला डोळे वटारून पाहते आणि म्हणते तुझा नाही आमच्याशी काही संबंध नाही, आमच्याशी बोलायचंही नाही तू. तेव्हा सायली तिच्यासाठी दही साखर आणायला जाते. तिला दही साखर देण्यासाठी ती पुढे सरसावते आणि तुम्ही शुभ कामाला चालले म्हणून तुमच्यासाठी दही साखर आणली. तेव्हा ती तिला धक्का देऊन पाठीमागे ढकलते. ती पडणार असते तेव्हा अर्जुन तिला सावरतो आणि तिला पडण्यापासून वाचवतो. पुढे आता जे काही घडेल ते खरंच खूपच रंजक ठरणार. गोडधोडाचं करण्यासाठी शिरा करण्यासाठी सायली आत जाते आणि अर्जुनला कल्पना सांगते तुम्ही दोघं ह्या किचनमध्ये राहायचं नाही, तुम्ही वेगळा किचन मांडायचा. ऑफिसला जात असताना मधुभाऊंचा वकील हा महिपतच्या वकिलासोबत दिसला. मग ते दोघंजणं कुठे चालले त्यांचा पाठलाग करत अर्जुन जातो तर त्यांना महिपतला भेटताना मधुभाऊंचा वकील दिसतो. आता हा काहीतरी गौड बंगाल आहे. महिपतने हा वकीलही खरेदी केला आहे आणि मधुभाऊंच्या विरोधात आता काहीतरी मोठा कट रचला जातोय. हे आता गूढ अर्जुनला उकलणार का? अर्जुन त्याच्या मुळापर्यंत जाणार? मधुभाऊंना वाचवणार का? हे पाहण्यासाठी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करायला हवं. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, म्हणजे पुढे येणारा मोठा ट्विस्ट तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळेल. आता नवीन येणाऱ्या संकटाला सायली, मधुभाऊ आणि अर्जुन कशी सामोरे जात आहे आणि ह्या नवीन साक्षीच्या संकटातनं मधुभाऊंना कसे वाचवत आहे हे पाहायला सगळ्यांनाच आवडेल. चला तर मग आपण चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.